मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। थोड्याच वेळामध्ये कोस्टल रोडचा दुसरा टप्पा हा वाहतुकीसाठी खुला होणार आहे। वरळी ते सीलिंग असा हा जोडमार्ग पुढच्या 3 आठवड्यांमध्ये पूर्ण होणार आहे। मुख्यमंत्री शिंदे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। या मार्गामुळे वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे, मुंबईकरांचा वेळ वाचणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। काल मुख्यमंत्री शिंदेंनी कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केलेली आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, मुंबईसाठी, मुंबईतल्या एकूणच रस्ते मार्गावरनं होणाऱ्या प्रवासासाठी गेम चेंजर म्हणून कोस्टल रोडकडे बघितलं जात आहे आणि त्यातला हा दुसरा टप्पा आज प्रवासासाठी खुला होतोय। गुरु, एक महत्त्वपूर्ण टप्पा कोस्टल रोडचा आजपासून सुरुवात होतो आहे आणि मी त्याच ठिकाणी आहे आणि त्या मार्गाला खरं तर सुरुवात झालेली आहे। हाच तो मार्ग आहे जो हाजी अली वरून वरळी सीलिंगच्या दिशेने हा जाणारा 3.5 किलोमीटरचा हा मार्ग आहे आणि या पुढे वरळीच्या सीलिंगला यावरून आपल्याला पुढचा प्रवास जो आहे तो बांद्राच्या दिशेने करता येणार आहे। त्यामुळे हाजी अली ते खान अब्दुल गफ्फार खान मार्गापर्यंतचा हा प्रवास जो आहे तो या मार्गाने आपल्याला करता येणार आहे। या अंतर्बदलातील हा R8 लोटस जेट्टी जंक्शन पासून हा उत्तर वाहिनी मार्गीकडे जाणारा हा मुख्य जो आहे तो मार्ग आहे आणि आज सकाळी 7 वाजेपासून हा सुरू झालेला आहे। सकाळी 7 ते रात्री 11 असा हा आठवड्यातले 5 दिवस जो आहे तो सुरू असणार आहे आणि त्याचबरोबर शनिवार रविवार हा पुढील जे उर्वरित काम आहे त्यासाठी हा मार्ग जो आहे तो बंद असणार आहे आणि आपण पाहू शकतो वाहन जे आहेत ते या मार्गावरून जाताना देखील आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आठवड्यातून 5 दिवस हा मार्ग खुला असणार आहे आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे उर्वरित कामं देखील पूर्ण करायची। त्यामुळे 2 दिवस हा मार्गाचा हा टप्पा बंद राहील। त्यामुळे वांद्रे वरळी सीलिंग पर्यंत जाण्यासाठी तात्पुरता स्वरूपाचा हा मार्ग जो आहे तो सुरू करण्यात आला। येत्या काळात वरळी सीलिंगला जोडणारा जो गर्डर बसवण्यात आला होता त्याचंही काम जे आहे ते पूर्ण होत आलेलं आहे। त्यामुळे लवकरच वरळी सीलिंगला जो जॉईन होणारा मार्ग आहे तो देखील लवकरच सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे। त्यामुळे हा मार्ग जो आहे यामधून अवघ्या काही मिनिटांमध्ये जे आहे ते तुम्हाला नरिमन पॉइंट ते वरळी वरून बँड्रा असा मार्ग जो आहे वांद्रे परिसरात जाता येणार आहे। त्यामुळे अवघ्या काही मिनिटात तुम्हाला वाहतूक कोंडीतून जी आहे ती मुंबईकरांची बरोबर वाहतूक कोंडीतून मार्ग काढत आता अर्थातच मुंबईकरांचा प्रवास या कोस्टल रोड मुळे सुखकर होणार आहे। धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।